बऱ्याच दिवसांनी ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्राची एक अग्रगण्य ओबीसी संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून आज ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे. वास्तविकता ओबीसी आणि मराठा हा संघर्ष आपण गेली 3-4 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आपण तीव्र पाहिलेलंच आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे यांचं आंदोलन झालं आणि ज्या काय मागण्या जरांगे करतील त्या मागण्यापुढं सरकार लोटांगण घालून त्यांच्यासमोर सबशेर झुकून ओबीसीवर अन्याय करणारे जी.आर. जे आहेत ते एका पाठोपाठ एक काढण्याची परंपरा जी आहे ती या महाराष्ट्रात सुरू झाली आणि त्यातून ओबीसीच्या आरक्षणाचं जे आहे त्याचे 3-13 जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये झाले सगळ्यांनी पाहिलेले आहेत. उदाहरणार्थ आपल्याला कल्पना असेल की नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका बघितलं, महानगरपालिकांच्या, तर याच्यामध्ये असलेल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या ज्या जागा होत्या त्याच्यापैकी 90% जागा ज्या आहेत त्या पूर्वी समाजाचे नावाने बोगस दाखले काढून त्या जागा दिवसाढवळ्या हडप करण्याचं जे पाप आहे ते या महाराष्ट्रामध्ये झालेलं आपण सगळं पाहिलेलं आहे. आता ज्यांनी असे दाखले घेऊन जागा लढले आहेत, जिंकलेले आहेत, त्यांना 6 महिन्यामध्ये जात पडताळणी करून त्या व्हॅलिडिटी प्रमाणपत्र घेण्याचे बंधनकारक आहे आणि ती मुदत आता संपत आलेली आहे. आणि म्हणून जरांगेंचं आंदोलन जे आता गेल्या आठवड्यात झालं की ह्या जात पडताळणी समित्या ज्या आहेत त्यांच्यावरती प्रचंड दबाव सरकारकडून निर्माण करायचा आणि त्या व्हॅलिडिट्या करून हे निवडून आलेले जे उमेदवार आहेत यांना क्लीन चिट द्यायची, अशा प्रकारचं हे जे आंदोलन जे आहे सकाळी सुरू झालं आणि रात्री संपलं. म्हणजे उन्हात आंदोलन केलं की लगेच जी.आर. निघतो. आता पावसाळा येतोय, मग आम्ही काय करायचं? चिखलात बसायचं? जी.आर. काढणार तुम्ही? तर हे जे महाराष्ट्राचे सुरू आहे हे महाराष्ट्रातला ओबीसी मुळीच खपवून घेणार नाही. वास्तविकता आमचं संरक्षण करण्याची जबाबदारी जी आहे ती ओबीसी मंत्रालय उपसमिती, मंत्रिमंडळ उपसमिती निर्माण झाली. त्यांनी काय निर्णय, माझ्या मते गेल्या वर्षी एक निर्णय घेतला होता की हे जे 58 लाख पूर्वी दाखले जे इश्यू केलेले आहेत असे जरांगेचा क्लेम आहे ते कसे इश्यू होऊ नयेत किंवा ओरिजिनल कसे इश्यू होते ह्यावरती एक देखरेख समिती करायची आणि खूप कडक नियम करायचे, काय करायचं सगळं केलं. काय झालं? शेवटी व्हायचं ते झालं ना. म्हणजे आमची जी मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे तिने काय केलं, एवढ्या जागा दिवसाढवळ्या आमच्या लुटल्या गेल्या आणि मंत्रिमंडळ उपसमिती फक्त बघ्याचीच भूमिका घेण्याचं काम या ठिकाणी केलं. आता काय निर्णय? काहीच निर्णय नाही. मध्ये बजेट झालं, काय मिळालं ओबीसीला? 25,000 कोटी मराठा समाजाला दिले. आम्हाला किती मिळाले आणि का मिळत नाही? मग जर ओबीसीच्या हक्काचं संरक्षण जर ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती करणार नसेल तर त्याची आवश्यकता आम्हाला काय आहे? म्हणून ह्या ओबीसीवरील अन्यायाची मालिका परंपरा ही असंच चालू आहे आणि त्याच्यामुळं ह्या मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे तिच्यावरती आता या महाराष्ट्रातील ओबीसीचा विश्वास राहिलेला नाही. आणि म्हणून आजच्या पत्रकार परिषदेतून आम्ही मागणी करत आहोत सरकारकडे की ही जी ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे ती ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी फेल ठरलेली आहे आणि म्हणून त्या मंत्रिमंडळ उपसमितीने राजीनामा दिला गेला पाहिजे आणि पुण्यानं नव्यानं ज्यांना ओबीसी विषयी तळमळ आहे अशा प्रकारचा नवीन मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे ती स्थापन करावी, जेणेकरून ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करेल. नाहीतर आता आमचे भोळे पाटील म्हणाले की नाव बावनकुळे आणि काम साधनकुळे यांचं हे महाराष्ट्रामध्ये मुळीच चालू दिलं जाणार नाही. माझी आपल्या मार्फत विनंती आहे सरकारला की एक तर आमच्या ज्या जागा ज्या आहेत ह्या जागा ज्या गेलेल्या आहेत जात पडताळणी प्रमाणपत्र जे आहे
जो कायदा जो काय पारित केलेला आहे त्याच्याविषयी ससाडे आपल्याला सविस्तर बोलतीलच, पण त्या जर हे दाखले जर दिले गेले आणि ते जर जागा व्हॅलिड ठरल्या तर प्रत्येक प्रमाणपत्र जे आहे ते आम्ही कोर्टात आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या एक एक जागा ज्या आहेत त्या एक एक जागा आमच्यासाठी फार महत्वाची आहे. आमचा एक एक कार्यकर्ता जो आहे त्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होणारा निर्णय जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे. आणि जरा हे सांगतात की आता वेगळं मंत्रालय, मराठा समाजासाठी वेगळं मंत्रालय, मग प्रत्येक जातीने हे वेगळं मंत्रालय काढणार का? किती मंत्रालय काढणार आहे, किती कक्ष काढणार आहे? आता 450 जमाती फक्त ओबीसी मध्ये आहेत ना. एससी एसटीच्या जमाती जर बघितल्या तर किती जमाती होणार? तेवढे कक्ष तुम्ही काढणार आहात का? आणि निधीचं वाटप जे आहे समान वाटप करण्याचं जे आहे तुम्ही आम्हाला वचन दिलं होतं की जे मराठा समाजाला ते ओबीसीला, मग का दिलं नाही? तुम्ही अण्णासाहेब पाटीलच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये मराठा समाजाच्या युवकांना तुम्ही वाटले, आमचं त्याबद्दल काही मत नाही, पण आमच्या मुलांना तुम्ही हा विकास तुम्ही कधी देणार आहात याचं उत्तर सरकारने आम्हाला दिलं गेलं पाहिजे. डीएनए सरकारचा ओबीसीचा आहे हे वारंवार सांगितलं जात आहे, परंतु प्रत्यक्ष कृतीतून मात्र हा डीएनए काय ओबीसीचा असल्यासारखं आम्हाला त्याच्या वाटत नाही. आणि त्याच्यामुळं या सरकारकडे सरकारचा निषेध व्यक्त करतो. आणि जे जे काय या ओबीसीवर अन्याय जो झालेला या महाराष्ट्रामध्ये आणि ह्या जरांगेच्या मागण्या जर आपण पुन्हा मान्य करणार असाल तर या महाराष्ट्रामध्ये ओबीसीला आता रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा भाग राहणार नाहीये. आम्ही 12 तारखेला या मुंबईमध्ये महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाजातील प्रमुख नेत्यांची आणि कार्य बैठक त्या दिवशी आम्ही बोलवलेली आहे. 12 तारखेपर्यंतच्या आतमध्ये सरकारने त्याची भूमिका स्पष्ट करावी, नाहीतर 12 तारखेला आम्ही सगळे नेते मिळून आणि कार्यकर्ते मिळून या राज्यामध्ये आम्ही बंडाचा झेंडा जो आहे तो आम्ही उभारल्याशिवाय राहणार नाही. एक राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा जी आहे ती आम्हाला 12 तारखेला या मुंबईतूनच आम्हाला करावी लागेल. त्याच्याशिवाय आमच्याकडे आता पर्याय राहिलेला नाही. या ठिकाणी आमच्या नेत्यांच्या ज्या काही सुरक्षा दिल्या होत्या त्या सुरक्षा सुद्धा दिवसाढवळ्या काढून घेतल्या. पुण्याचे एसपी मंगेश ससाण्यांचा रात्री वेळात गोळ्या घालून म्हणून त्यांना कोण येत आहेत धमक्यांचे, मला फोन येत आहेत, धुळे पाटलाला फोन येत आहेत, पण ओबीसी नेत्यांना सुरक्षा देण्यासाठी सरकारला काय बिघडतं मला कळत नाही. शेवटी सरकारच्या तिजोरीचाच पैसा जाणार आहे ना. आणि म्हणून या सगळ्या ओबीसी नेत्यांच्या सुरक्षा देण्याचं काम जे आहे ते सरकारने केले गेलं पाहिजे अशी मागणी आमची आहे. आमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, आमच्या हॉस्टेलचे प्रश्न आहेत. ओबीसी मंत्रालय कुणासाठी काम करतं हेच आम्हाला कळत नाहीये. एखादा निर्णय झालाय बाबा ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत कधी बघितलेलं नाहीये. म्हणून हे ओबीसी कल्याण मंत्रालय जे आहे त्याचं नाव बदलून आता ओबीसी वाटोळा मंत्रालय करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण सांगताय की तो डीएनए तुमचा याचा आहे, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, धक्का लागू देणार नाही, पण प्रत्यक्षात असे जीआरने सगळ्यांना धक्का लागलाय ना, जागा तर गेल्या, मग धक्का लागला असं कसं तुम्ही समजताय. आणि म्हणून अशा प्रकारे पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो मुख्यमंत्री महोदयांना की हे जे ओबीसी आरक्षणाचे लचके तोड्याचा कार्यक्रम जो महाराष्ट्रात सुरू आहे तो ताबडतोब थांबवला पाहिजे, त्यापेक्षा ओबीसीच्या रोषाला जो आहे आपल्याला सामोरे जावं लागेल. धन्यवाद. आता या ठिकाणी कुणबी समाज